वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात अल्लीपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। आपली मातृभूमी काही देणे लागते, त्यामुळे आपल्या मातृभूमीचा निस्वार्थ काम करणारे लोक म्हणजे जनशक्ती। गेल्या 25 वर्षापासून देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रात विकास झाला नाही। शेतकरी बांधवांना जाण्यासाठी प्राधान्य रस्ते, पांधन रस्ते झाले नाही, गावाकडे पूल सुद्धा झाले नाही। मला एकदा संधी द्या, मी संधीचं सोनं नक्कीच करेल, असं प्रतिपादन महायुतीचे भाजपचे उमेदवार राजेश बकाने यांनी केले। देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत अल्लीपूर येथे झालेल्या आठवडी बाजारामध्ये कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाला भाजपचे उमेदवार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष शरद सहारे आगलावे, माजी जिल्हाध्यक्ष नाना ढगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे, माजी सरपंच नितीन चंदनखेडे, माजी सरपंच माणिकराव कलोडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेडे, वामन खोडे, योगेश खोडे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती। माजी खासदार रामदास तडस यांनी आपल्या भाषणातून सांगितले की हिटलरशाही राजकारण आणि घराणेशाही राजकारणाला आता चाप देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे या वेळी सर्व मतदार बंधूंनी एकत्र येऊन जनशक्ती दाखवण्याची गरज आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाकरिता गावातील महिला आणि नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महान न्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा।